हो आई. भावनेच्या भरात सगळ्याच गोष्टींना हो म्हणतेस तू. ठीक आहे, 1 महिन्याची मुदत देते तुला. जर या महिनाभरात तुझं वागणं खटकलं, म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी श्रीमंत घरची मुलगी सून म्हणून नको असं म्हणत होते त्याच गोष्टी तू केल्यास, तर तुला आणि अथर्वला वेगळं घर बघावं लागेल. भविष्यात आपल्यात काही वाद होऊ नये, संघर्ष होऊ नये आणि मला मध्यमवर्गीय संस्कारांबद्दल पुन्हा ऐकायला लागू नये म्हणून सांगते. वा आरू, चांगली बदनामी करतेस नव्या सुनेसमोर आमची. तुला जे करायचं होतं ते करून झालंय ना देविका, मग गप्प राहा आता. मी माझ्या मुलाच्या बायकोबरोबर बोलतेय. मी काय बोलायचं, कसं बोलायचं हे तू सांगू नकोस. आई, 1 मिनिट. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत आणि मी हे भावनेच्या भरात येऊन मान्य नाही करत आहे. मला जेन्युइनली तुमच्या कुटुंबाचा भाग व्हायचा आहे. आई, मी अथर्वशी लग्न केलं ते अथर्वचं घर बघून नाही, मी अथर्वचं कुटुंब बघितलं, अथर्वचे आई बाबा बघितले. आणि मग मी निर्णय घेतला की मला अथर्वशीच लग्न करायचं. आणि मला एक गोष्ट कळली आहे की माणूस कुठे राहतो त्यावरनं त्याची जागा नाही ठरत. मला फक्त एक संधी द्या. नाही, मी तुमच्यावर तक्रार करायची वेळच नाही येऊ दे. चला, झालं का सगळं? चल आता माप ओलांडून घरात ये. थांब. ये. आधी देवाला नमस्कार.
काकीजी ह्या मम्मीजी आत्तापासूनच अनन्या त्यांची शत्रू असल्यासारखं का वागतायत? अगं बरं आहे ना, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आता कुठे महायुद्धाला सुरुवात झाली. अनन्या गोड बोलून या घरात शिरली आहे खरी, पण पुढे काय करणार आहे ना मी ते तू बघच. बाबा नमस्कार करतो. सुखीरा सुखीरा. आई सुखीरा. बाबा आय एम सॉरी. मी अरे ठीक आहे, असू दे, ते झालं ते झालं. आता खरी परीक्षा इथून पुढे आहे, त्यात यशस्वी व्हा. सुखीरा. आणि आई आम्हाला ऍक्सेप्ट केल्याबद्दल थँक्यू. पण मी तुला माफ केलेलं नाही अथर्व. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. तुझ्या मनाला जे आलं त्याप्रमाणे वागलास ना तू. आता माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करू नकोस, माफीची सुद्धा. तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं करा. उद्याच्या उद्या अथर्व कर्णिकला ऑफिसमध्ये बोलवून घ्या. हे बघा, का कशासाठी ते मी बघतो. कळलं? ठेवा. बाबा तू काय करणार आहेस उद्या? आणि अथर्वला का बोलावून घेतलेस तू ऑफिसमध्ये? ते तुला सांगणं मला गरजेचं वाटत नाहीये. घरात सर्वांची मनमानी चालूच आहे. निदान ऑफिसचे निर्णय घेताना मला कुणाची लुडबुड नकोय. बाबा मी लुडबुड नाही करत आहे तुझ्या कामात, पण मला फक्त तुला इतकंच सांगायचंय की तू जो काही निर्णय घेशील ना त्याचे परिणाम आपल्या अनुला भोगावे लागतील. हो, मग ते होणारच आहे. अनन्याने हे जे काही केलंय त्याचे विचित्र परिणाम तिला भोगावे लागणारच आहेत. आमच्या नाकावर टिच्चून लग्न केलंय. आता 4 दिवसात पश्चात्ताप होऊन घरी परत येते की नाही बघतो. मम्मा अगं मला ऐकताना कसं तरी वाटतंय. आणि तू एक आई असून असं कसं बोलू शकतेस ग स्वतःच्या मुलीबद्दल? आई आहे म्हणूनच बोलतीये, म्हणूनच काळजी वाटते मला. सगळी सुख पायाशी लोळत असताना साधं राहणं वेगळं, आणि जेव्हा बेसिक गरजा सुद्धा भागत नसतात ना तेव्हा साधं राहावं लागणं वेगळं. आता डोळे उघडतील तिचे. अथर्वची आई पुन्हा पुन्हा काय म्हणत होती ऐकलंस ना तू? त्यांना म्हणे अनन्या सून म्हणून नकोच होती. आता ती बाई अनन्याला त्या घरात कशी सुखाने राहू देईल सांग मला? माझंच चुकलं. नाही, चुकलं माझं. मला वाटलं नव्हतं अनु हे असं काहीतरी करेल म्हणून. खूप आढळा विश्वास ठेवला मी अनन्यावर आणि अथर्वावर सुद्धा. आता नाईलाजाने काही कठोर निर्णय मला घ्यावेच लागतील. काय ग? काय काय करतेस काय तू? ही मुलगी दागिने कुठे ठेवणार आहे आता? नाही असं विचारायची पण खोटी. तिच्या घरचे भलताच अर्थ काढतील काहीतरी. अंगावरच्या कपड्यानिशी आलीये, कपडे काय घालणार आहे?
मला वाटतं अरुणा, हे सगळं पूर्वा आणि सिमरनशी बोलणं जरा जास्त सोपं जाईल तिला, नाही का? आपण विचारलं नाही तर तेही वाईट दिसतं, नाही का? ही बॅग द्या तिला. म्हणावं काय दागिने ठेवायचे ते ह्यात ठेव, आणि ते कपाटात ठेवायचे असले तर माझ्याकडे दे, मी कपाटात ठेव. बघा, चिडचिड नको करूस का तू. उगाच हे बघ, मान्य आहे मला, हे सगळं काहीतरी भलतच झालंय, पण झालंय आता काय. आता त्यांचा लग्नाचा पहिला दिवस जरा आनंदाने साजरा करू देत ना त्यांना. म्हणजे मी काय करू? काय म्हणणं आहे तुमचं? अथर्व हे असं वागलंय ना, त्याचं जास्त दुःख होतंय मला. रोहनने लव्ह मॅरेज केलं, मी ऍक्सेप्ट केलं ना, मी काही बोलले का त्याला? पण अथर्ववर विश्वास होता माझा, तो असं काही करणार नाही याची खात्री होती. पण खोटं बोलला तो आपल्याशी. आपलं सगळं पटतंय हे भासवत राहिला, आपलं ऐकतोय असं खोटं बोलत राहिला. त्याचा जास्त राग आलाय मला. मग आता हा राग तू अनन्यावरती कशाला काढतेस मला सांग. साहजिकच आहे ना, तीच कारणीभूत आहे ना या सगळ्याला. एखाद्या मुलीने म्हटलं असतं की आई वडिलांना नकोय, त्यांचा विरोध आहे, तर त्यामागे काहीतरी कारण असेल, नको करूया आपण लग्न, असं एखाद्या मुलाला भरीस घातलं नसतं. हा सगळा आगाऊपणा नाही का झाला? स्वतःचा साखरपुडा सोडून ह्याच्याशी लग्न केलंय तिने पळून जाऊन. इथे काय सुतासारखी सरळ राहणार आहे ती? अगं पण आजच आली ना ती लग्न होऊन या घरामध्ये. हा, बघूया ना काय होतंय ते बघूया. हे बघ, फक्त ना तिला जरा सुरुवातीपासून अंदाज देऊन ठेवूया. हे सिमरन आणि देविका. हेच म्हणायचंय मला. मुळात ती या घरात आली कशी कळतंय का तुम्हाला? देविकाच्या मदतीनेच ना. मग देविकाने काय अथर्वच्या प्रेमापोटी मदत केली अनन्याला? नाही, तिला माझी जिरवायची होती म्हणून अनन्याला या घरात आणलंय तिने. आणि हे अथर्वला कळू नये? तो ओळखतो ना देविकाला चांगलं. प्रेमापोटी इतकं आंधळ होतात का? देवाकडे आता एकच प्रार्थना आहे, हे नवलाईचे 9 दिवस असं होऊ नये, नाहीतर लवकरच रंग दाखवायला लागेल ही सुद्धा. नाही, हे बघा राणा, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. हा, प्रत्येक व्यक्ती ही सारखी नसते अगं. आणि ही मुलगी सुद्धा सिमरन आणि देविका सारखीच असेल असं गृहीत नको धरूया आपण. कुठलेही पूर्वग्रह मनात ठेवून ह्या आलेल्या नव्या सुनेचं स्वागत नको करूया आपण. सगळं बिघडेलच, वाईटच होईल सगळं, असा नको विचार करूया प्लीज. आता सगळं ना चांगल्या नजरेने बघायचं. हा, चांगला विचार केला की नाही की सगळं चांगलंच होतं, लक्षात ठेव. कळतंय का? तर डोकं जरा शांत ठेव, नको चिडचिड करूस प्लीज. काय मिस्टर कर्णिक, कुठे हरवलात? काही नाही, मिसेस अथर्व कर्णिक किती सुंदर दिसत आहे ते बघत होते. अनन्या, मला खरंच वाटत नाहीये. हो, स्वप्न वाटतंय. हो. काय आता खरं वाटतंय? नाही, असं चिमटा काढून खरं नाही वाटणार आहे मला. मग आत्ता माझ्या मिठीत आलीस ना तर खरं वाट. सर्व
ऐकेल ना कोणीतरी, वेडायस का? नाही पण सिरियसली, म्हणजे काल आपलं फोनवरचं बोलणं कोणी ऐकू नये अशी भीती वाटत होती मला, आणि आज तू चक्क या घराची सून म्हणून इकडे उभी आहेस. सिरियसली आत्ता कळतंय केवढा स्ट्रेस्ड होतो मी. मला खरंच वाटलं होतं की मी तुला आयुष्यभरासाठी गमावून बसेन. जाऊ दे ना, नको तो विषय. आता आपण एकत्र आलोय ना, आता आपल्याला कोणीच वेगळं नाही करू शकणार. त्यात आता तर मी मिसेस अनन्या अथर्व कर्णिक आहे. आता जगात काही झालं तरी हे कोणीच बदलू नाही शकणार. अथर्व, मला बाबाची काळजी वाटते. बाबाला काही झालं नसेल ना रे? त्याला बीपीचा त्रास सुरू झालाय, माझ्यामुळे त्रास नसेल ना होत त्याला? हे बघ अनन्या, मी इथे फक्त तुझ्याबरोबर हॅपी मुमेंट शेअर करायला नाहीये. तुझे प्रॉब्लेम्स, तुझी टेन्शन्स, हे सगळं सुद्धा शेअर करायला आवडेल मला. आणि तुझ्या बाबांची काळजी मला सुद्धा वाटते. तू तू त्यांना फोन करून बघ ना. भीती वाटते रे. हे बघ अनन्या, असं नको करूस. आत्ता तुझ्यावर ते चिडले असतील, पण हळूहळू त्यांचा राग कमी होईल. आणि हे बघ, मला माहितीये तुझे बाबा खूप चांगले आहेत. तू प्लीज त्यांना फोन करून बघ आणि ॲटलीस्ट से सॉरी. नाहीच उचलत रे फोन. इट्स ओके अनन्या. आत्ता उचलला नसेल त्यांनी फोन, आपण उद्या परत करून बघूया, किंवा डायरेक्ट भेटायला जाऊ त्यांना. हं? मी आहे तुझ्या बरोबर. आता प्लीज हस ना. हे बघ, मला लग्नाच्या दिवशी बायकोच्या डोळ्यात पाणी नकोय. बायको? ओके नवरोबा, नाही रडत. आत्ता कसं? तू हसलीस की जग सुंदर वाटतं. तू हसलीस की सगळं सोपं वाटतं.
तू हसलीस की सगळं शांत वाटतं आणि या हसण्यात हरवून जावं असं वाटतं. वा मिस्टर करणे, कविता पण छान करता की तुम्ही. थँक्यू. नाही पण सिरियसली तू फक्त हसत राहा, बाकी सगळं मी बघतो.